खेळताना आपल्याला दिसेल. तर या 3 पारितोषिकामधलं जो संघ संघ खातं खोललं जातं. 4 धावा बिनगडी बाद 4. तर पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचं मानस असेल तर पाहायचं आहे. हर्षद पाटील गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय राहुलसाठी. पाहायचं राहुल कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. इथे मात्र तर पाहायचं चेंडू डी मध्ये चाललाय. धावसंख्या एका धावेने भर होते. धावसंख्या होते बिनगडी बाद 5 धावा. तर हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 5 धावा इथे खर्च केल्यात. गडी बाद करण्याची संधी होती मात्र त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. तर पाहायचं तिसरा चेंडू हर्षल पाटील पंचाच्या डावीकडून मारा करेल. समोर असेल राहुल. इथे पाहायचं लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. कार्पेट लगत चेंडू चाललाय. तुषार मोहंती क्षेत्ररक्षण करेल. फेकी करेल. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 6 धावा. बिनगडी बाद 6. 3 चेंडू आतापर्यंत टाकले तर हर्षल पाटील याने 6 धावा इथे खर्च केल्यात. चौथा चेंडू हर्षल पाटील याचा. समोर असेल फलंदाज अर्जुन कदम. तर पाहायचं अर्जुन कदम कशा पद्धतीने फलंदाजी करेल. डावखुरा फलंदाज चौथा चेंडूचा सामना करेल. हर्षल पाटील याचा पंचांच्या डावीकडून मारा करेल. इथे पाहायचंय ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातो. अतिशय देखणा फटका. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण केले जाते. इथे पूर्ण केलं जातं तर 2 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 8 धावा. बिनगडी बाद 8 धावा. तर अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहायचं आहे 2 चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होतील. 5वा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करतोय. ते पाहायचं जोरकस मारलेला फटका. इथे चेंडू मात्र मैदान अपुरं असल्या कारणाने डी मध्ये चेंडू चाललाय. धावसंख्येत एका धावेने भर. धावसंख्या होते 9 धावा. तर 9 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. तर किरण स्फूर्ती घनसोली संघाचे अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तर पाहिजे शेवटच्या चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. हर्षल पंचाच्या डावीकडून तर लवकरात लवकर क्वार्टर फायनलची तर पाहायचं दुसरं षटक नितीन तर निखिल गोलंदाजीसाठी सज्ज हो.
तर 11 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू निखिल याचा पंचांच्या उजवी निखिल तो इथे त्यांच्या डबीकडून मारत त्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. निखिल पंचांच्या डबीकडून मारा करेल राहुल साठी. पाहिजे पुन्हा एकदा लोअर फुलतो चेंडू होता. आपल्या दिशेने चेंडू तटवला जातो. एक धाव इथे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय तर 14 धावा काढण्यात यशस्वी झाले. तर पाहायचंय पाचवा चेंडू असेल. पंचांच्या डबीकडून मारा करेल राहुल साठी. इथे पाहायचंय लॉंगऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण मात्र गचाळ केलं जाते. 4 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या 4 धावेने भर होते. धावसंख्या होते 18 धावा. बिनगडी बाद 18. तर शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. तर पाहायचंय शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज राहुल. निखिल गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डबीकडून मारा करेल. 18 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर क्वार्टर फायनलची लढत श्री इथे पाहायचंय लॉंगऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. तुषार मोहंती क्षेत्ररक्षण करेल. फेकी करेल. तोपर्यंत एक धाव इथे काढण्यात यशस्वी झालेत. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 2 षटकानंतर बिनबाद 19 धावा. तर 2 षटकामध्ये 19 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. लगेचच सामन्याला सुरुवात तर पाहायचंय रोहित मात्रे तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. ते पाहायचंय पंचांकडून कुठला इशारा येत नाही. निर्धाव चेंडूची तर निर्धाव चेंडूची सांगता. तर राहुल फलंदाजीसाठी सज्ज. रोहित मात्र तिसऱ्या षटकातील इथे एकवीस धावा बिनगडीबाद 21 धावा. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 2 धावा इथे खर्च केल्यात. रोहित मात्रे गोलंदाजी मार्क. रोहित पंतांच्या डबीकडून तिसरा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते.
तर निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय. तिसरा चेंडू निर्धाव. रोहित म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज. पंतांच्या डावीकडून मारा करतोय. चौथा चेंडू टाकण्यासाठी राहुलसाठी पाहायचा आहे. पाहिजे पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर धाव संख्या 2 धाब्याने बरोबर 23 धाव. तर 23 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. तर अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू. तर सन्माननीय प्रकाशजी केनी साहेबांचं इथे आगमन होत आहे. एक लेजंड खेळाडू आहेत. त्यांचं अतिशय चांगलं क्रिकेटचं योगदान त्यांनी नवी मुंबई टेनिस क्रिकेटला दिलं आहे. तर हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या सर वेलकम. स्थानापन्न व्हा. तर या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल तर पाहिजे. पाचवा चेंडू ते पाहायचं. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू डी क्षेत्रामध्ये चाललाय. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 24 धावा. तर शेवटचा चेंडू असेल. इथे पाहिजे मोठा फटका. चेंडू धावसंख्या होते 3 षटकानंतर 25 धावा. तर 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकात 25 धावाची पार्टनरशिप इथे सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. तर वारंवार विनंती करतोय स्पीडअप करा. तर लगेचच तुम्हालाच यानंतर लगेच फलंदाजी करायची आहे. तुम्हाला अंधार होईल याची दक्षता घ्या. तर नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक. स्लॉग ओव्हरचं षटक. नयन गोलंदाजी मार्कवर सज्ज. तर 25 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. पंचांच्या डावीकडून मारा करेल नयन. तीन षटकात स्लॉग नयन गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंचांच्या डावीकडून मारा. नयन पाहायचंय. इथे पाहायचं पुन्हा एकदा.
तर पाहायचं 3 चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. 30 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. चौथं षटक मार्गस्थ आहे. स्लॉग ओव्हरचं षटक. चौथा चेंडू नयनेचा पंचांच्या डावी करून मारा करतोय. समोर असेल राहुल शेट्टी. पाहायचंय अतिशय चांगली फलंदाजी राहुल शेट्टीच्या. इथे मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव इथे पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. तर अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. तर पाहायचंय पंचांच्या डावीकडून मारा करेल नवीन फलंदाज उमेश म्हात्रे. नॉन स्ट्राइक रेंजवर आपण पाहू शकाल. तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या डावातील. तर नयन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. 30 धावा एक गडी बाद. पाचवा चेंडू नयनेचा पंचांच्या डबीकडून मारा करेल. समोर असेल राहुल शेट्टी. पाहायचंय इथे पाहायचं चेंडू लॉंगऑफच्या दिशेने लॉफ केलाय. एक धाव इथे पळून काढली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघ अजूनही शेवट. तर 32 धावा एक गडी बाद 32. तर नयन शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. तर क्वार्टर फायनलची लढत आपण मैदानात पाहतोय. शेवटचा चेंडू इथे पाहायचंय ते मात्र एसटीची बाद होतो. एसटी तर 32 धाव. तर लगेचच सलामीची जोडी मैदानात पाठवा आणि लगेच शतक. नवीन बॉल फेक रे. तर सलामीची जोडी आपण पाहतोय. रोहित म्हात्रे आणि भूषण म्हात्रे ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. तर 33 धावांची धावांचा इथे धावा पूर्ण करायच्या.
तर या स्पर्धेला ज्या मान्यवरांनी हातभार लावलाय ते म्हणजे साईनाथ क्रिकेट टीम सहकार्य केलेले बंडू केनी साहेब, निलेश पाटील साहेब, चेतन नाईक साहेब, अनुज पाटील साहेब, प्रकाश केनी साहेब, ओमनाथ मडवी साहेब, राजेश पाटील साहेब, मीनानाथ मडवी साहेब, सचिन मडवी साहेब, बाबू भाई, देवेंद्र केनी साहेब, देवेंद्र पाटील साहेब, प्रेमानंद पाटील साहेब, संदीप पाटील साहेब, जोगेंद्र मडवी साहेब, सीताराम मडवी साहेब, किरण मडवी साहेब, प्रल्हाद नाईक साहेब आणि सुरेशजी राणा अर्थातच अंकल या नावाने प्रसिद्ध असलेले याच्या सर्व मोलाच्या सहकार्याने ही स्पर्धा आणि सागरजी नाईक यांनी देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय साईनाथ क्रिकेट टीमच्या वतीने. तर 24 चेंडू 33 धावांची गरज असेल तर उमेश म्हात्रे वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी P1चं षटक टाकण्यासाठी उमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईकवर भूषण म्हात्रे, नॉन स्ट्राईकवर रोहित म्हात्रे. इथे पाहिजे चेंडू, पहिला चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यशस्वी झालाय उमेश म्हात्रे. भूषण म्हात्रेची खेळी संपुष्टात येते. तर 4 षटकांची ही लढत आहे. क्वार्टर फायनलची लढत आपण मैदानात पाहतोय. जो संघ विजय होईल तो थेट ट्रँग्युलर मध्ये पोहोचेल. तर कालच्या सत्राचा जर विचार केला तर MCA कासारवड संघ तर पहिल्या चेंडूवरती उमेश म्हात्रे गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. भूषण म्हात्रे ची विकेट या ठिकाणी मिळवली आहे. तर नवीन फलंदाज तुषार मोहंती, नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल. स्ट्राईकवर असेल रोहित म्हात्रे. तर पाहायचं आहे 33 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 4 षटकांची ही लढत आहे. तर मॅच मात्र खूप महत्त्वाची असणार आहे. जो संघ विजय होईल तो ट्रँग्युलरमध्ये पोहोचेल. उमेश म्हात्रे पंतांच्या उजवीकडून मारा करतोय रोहितसाठी. इथे पाहायचं ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा संघाचं खातं आणि स्वतःचं देखील खातं खोलतोय. 2 चेंडूनंतर एक गडी बाद 2 धावा. तर 2 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत रोहित म्हात्रे. तर 33 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. तर अतिशय चांगली गोलंदाजी उमेश म्हात्रेच्या माध्यमातून. समोर असेल रोहित म्हात्रे. तिसरा चेंडू उमेश म्हात्रेचा रोहितसाठी. इथे पाहायचं लेगच्या दिशेने चेंडू तटवला जाते. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाते. फेकी करेल तोपर्यंत एकही धाव इथे काढण्यात यशस्वी होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झाले. तर गोलंदाज उमेश म्हात्रे. तर अतिशय चांगली गोलंदाजी उमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद करण्यात यशस्वी झालेत उमेश म्हात्रे. चौथा चेंडू पंतांच्या उजवीकडून मारा करेल. समोर असेल रोहित म्हात्रे डावखुरा फलंदाज. ते पाहायचंय ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर धावसंख्या 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 4 धावा. 4 चेंडू नंतर धावसंख्या 4 धावा. पाचवा चेंडू. ते पाहता चेंडू डी क्षेत्रामध्ये चाललाय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते एक गडी बाद 5 धावा. तर शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. तर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत रोहित म्हात्रे फलंदाजीसाठी सज्ज झाले. तर शेवटचा चेंडू उमेश म्हात्रे यांचा पॉवर प्लेच्या षटकातील. तर 33 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 33 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत 4 षटकामध्ये. इथे पाहायचंय मोठा फटका येतोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमा पार. 4 धावेने संघ पुढे सरकेल. पंचांकडून इशारा येतोय 4 धावेचा. धावसंख्येत 4 धावेने भर होते. धावसंख्या होते 9 धावा. 1 षटकानंतर धावसंख्या 1 गडी बाद 9. तर 33 धावांचा पाठलाग करायचं. 9 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. क्वार्टर फायनलची लढत आपण मैदानात पाहतोय. किरण स्मृती घनसोली वर्सेस RSA गोठवली या संघाला. तर किरण स्मृती घनसोली संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 4 षटकामध्ये 33 धावा तर टार्गेट इथे पूर्ण करण्यासाठी
आर एस ए गोठवली संघासमोर ठेवलं गेलंय. तर तेच धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका षटकामध्ये 9 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. एक गडी बाद 9. तर पाहायचंय वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक. अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर पाहायचंय अतुल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर तुषार मोहंती. इथे पाहायचंय मोठा फटका. चेंडू डी क्षेत्रामध्ये चाललाय. तर धावसंख्येत एका धाब्याने भर होते. धावसंख्या होते दुहेरी आकड्यामध्ये जाते. तर 10 धावा. तर एक गडी बाद 10 धावा. 33 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. तर 10 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर 33 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. तर स्ट्राईकवर तुषार मोहंती अतिशय चांगला फलंदाज आहे. क्षमता आहे आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्याची. तर पाहायचंय अतुल दुसरा चेंडू. इथे पाहायचंय ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. ते मात्र धावचीची संधी मात्र होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर वेगळं चित्र असतं. ते मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 11 धावा. तर 2 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 धावा इथे खर्च केल्यात. 11 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. तर अतुल गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डबीकडून मारा करेल. समोर असेल रोहित म्हात्रे. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. इथे पाहिजे चेंडू ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. अतिशय चांगला फटका. तर पंचांकडून इशारा येतोय 4 धावेचा. धावसंख्येत 4 धावेने भर होते. धावसंख्या होती 15 धावा. तर धावसंख्या 15 धावा इथे फलकावरती लागल्या. 33 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडू 18 धावेची गरज असेल. पंचांच्या डावीकडून मारा करतोय अतुल रोहितसाठी. इथे पाहायचंय लॉंगऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. चेंडू पाहायचंय 1 बाउन्स. इथे मात्र एक गडी बाद 19 धावा. तर मात्र समीकरण असेल अजूनही 14 धावेची गरज. 14 चेंडू 14 धावेची गरज. तर पाहायचं रोहित. ते पाहायचं ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव पळून काढली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेने भर होते. 20 धावा. पुन्हा जिंकण्यासाठी 13 चेंडू 13 धावेची गरज. तर पाहायचं आहे शेवटचा चेंडू 13 चेंडू 13 धावेची गरज. तर पंचांकडून कुठला इशारा येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू 13 धावेची गरज. तो सन्माननीय ज्येष्ठ क्रिकेटपटू कृष्णा मडवी हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर सामन्याला सुरू बारा चेंडू 13 धावेची गरज. तर स्ट्राईकवर रोहित म्हात्रे.
तिसरं षटक. स्ट्राईकवर रोहित म्हात्रे, नॉन स्ट्राईकवर तुषार मोहंती. तर पाहायची क्षमता आहे. 12 चेंडू 13 धावेची गरज आहे. कुठला संघ विजय होईल हे देखील जरूर पाहण्यासारखं असणार आहे. तर कुठला संघ ट्रँग्युलरमध्ये पोहोचेल, श्रीकृष्ण RSA गोठवली की किरण स्फूर्ती घनसोली. तर पाहायचं आहे ट्रँग्युलरमध्ये कुठला संघ पुढच्या फेरीत दाखल होईल. 12 चेंडू 13 धावेची गरज. इथे पाहायचं 11 चेंडू 7 धावे. अर्जुन ते मात्र अतिशय चांगला फलंदाज आहे. मोठमोठे फटके मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. तर प्रमोद चौधरी मैदानात जात असताना रोहित म्हात्रे अतिशय चांगला खेळ. रोहित म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहिलात तर टाळ्यांचा वर्षाव होतोय डगआउटमध्ये. तर जिंकण्यासाठी 7 धावेची अजूनही गरज असेल. 10 चेंडू 7 धावेची गरज. तर 10 चेंडूमध्ये 24 धावेची खेळी आपल्या संघासाठी योगदान दिलंय रोहित म्हात्रे याने. तर अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. अर्जुन पाहायचं आहे. इथे पाहिजे अतिशय चांगला डिफेन्स केला गेला. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. तर धाव संख्येत एका धावेने भर होते. धाव संख्या होते 27 धावा. तर अजूनही 6 धावेची गरज. इथे पाहायचं आहे चेंडू हवेत आहे. ते मात्र गडी बाद होतोय. तुषार म्हणून तिची खेळी संपुष्टात येते. तिसरा गडी बाद होतोय. तो नवीन फलंदाज निखिल फलंदाजीसाठी सज्ज होईल. तर स्ट्राईकवर असेल प्रमोद चौधरी. तर अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 6 धावेची गरज. आठ चेंडू 6 धावा. तर अर्जुन कदम गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर असेल प्रमोद चौधरी. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. ते पाहायचं औपचारिकतेने चेंडू तटवला जातोय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावीवर इथे समाधान मानावं लागतंय. धाव संख्येत एका धावेने भर होते. धाव संख्या होते 28 धावा. तर मात्र समीकरण 7 चेंडू 5 धावेची गरज. ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. तर मात्र समीकरण आहे 6 चेंडू 5 धावेची गरज असेल. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस असणार आहे. 6 चेंडूत 5 धावा काढाव्याच लागतील. तर कुठला संघ ट्रँग्युलरमध्ये पोहोचेल. तर नवीन गोलंदाज येतोय कल्पेश गोलंदाजीसाठी सज्ज होईल. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. 6 चेंडू 5 धावेची गरज आहे.
6 चेंडू 5 धावेची गरज. तर पाहायचे प्रमोद चौधरी स्ट्राईक टेंडर आपण पाहू शकाल. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक. कल्पेश गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 5 धावेची गरज. सहा चेंडू 5 धावा. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पाहायचं आहे कॉर्नरच्या दिशेने चेंडू चालला. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 29 धावा. आता मात्र समीकरण 5 चेंडू 4 धावेची गरज. 5 चेंडू 4 धावेची गरज. तर पाहायचं आहे 5 चेंडू 4 धावा. स्ट्राईकवर निखिल. गोलंदाजी मार्कवर कल्पेश गोलंदाजीसाठी सज्ज. पंचांच्या डबीकडून मारा करतोय. तर पाहायचं आहे कल्पेश टू निखिल. इथे पाहायचं जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर 4 चेंडू 4 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू 4 धावा. तो पाहायचा आहे इथे मोठा फटका. तीन चेंडू 4 धावा. तर अजूनही 3 चेंडू 4 धावेची गरज. तर नवीन फलंदाज मैदानात चाललाय. तर पाहायचं आहे इथे पाहायचं लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातो. एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर 2 उद्याच्या ट्रँग्युलर मध्ये तर आजच्या छत्र वेदांत. तर पाहायचे कल्पेश 5वा चेंडू प्रमोदसाठी. ते पाहायचे लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. तर आता मात्र एक चेंडू 1 धावेची गरज. तर लवकर सामना चालू. तर लगेचच सामन्याला सुरुवात करा. पंचाने विनंती करतोय. एक चेंडू 1 धावेची गरज. एक चेंडू 1 धाव. वेदांत फलंदाजीसाठी सज्ज झालाय.
तर सामना जर अबडला असेल तर शेवटचा चेंडू आहे. जोरदार टाळ्या जरूर झाल्या. चेंडू तर स्पीडअप करायचं आहे. एक चेंडू एका धावेची गरज आहे. वारंवार विनंती करतोय, अंधार होतोय. एक चेंडू एक धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. एक चेंडू एक धावेची गरज. तर अतिशय रोमांच असा सामना आहे. कुठला संघ ट्रँग्युलर मध्ये पोहोचेल हा चेंडू. एक चेंडू एका धावेची गरज आहे आरएसए गोठवली संघाला जिंकण्यासाठी. तर पाहायचं एक चेंडू एक धाव इथे ते मात्र तर अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी जिंकले आणि उद्या सायनाथ दिवस यजमान संघ आहे. तो संघ जर ट्रँग्युलर मध्ये पोहोचला तर अरविंद चंदू पाटील उद्योगपती अरविंद चंदू पाटील यांच्याकडून 21 तर या मॅचचा मॅन ऑफ द या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिलीत त्यासाठी मी साईनाथ क्रिकेट टीमचं मी आभारी आहे आणि तरताच रजा घेतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.